लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. बिल्डरने जीवा आणि नंदिनीला आनंद निवास पाडण्यासाठी 10 दिवसाची मुदत दिलेली असते. त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या हे एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला भेटायला आलेले असतात आणि वसुंधरा ही त्या व्यक्तीला सांगते आपण त्या व्यक्तीलाच भेटायला आलो आहोत. आणि तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होऊन विचारते, तो व्यक्ती ज्याच्याशी आपण फोनवर बोललो होतो? त्याच वेळेस आपण पाहतो तो व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि तेव्हा आपणास समजते व्यक्ती तोच बिल्डर असतो ज्याने जीवाची फसवणूक करून आनंद निवास आपल्या नावे करून घेतलेले असतो. तर इकडे आपण पाहतो काव्या ही घर सोडून गेलेली असते आणि पार्थ अतिशय अस्वस्थ झालेला असतो आणि तो मानिनीला विचारतो, काव्या कुठे गेली आहे? तुम्हाला काहीतरी सांगून गेली असेल ना? तेव्हा मानिनी काहीच बोलत नाही व ती रागाने पार्थला बोलते, गेली ती घर सोडून. तेव्हा पार्थला खूप मोठा धक्का बसतो. तर तिकडे आपण पाहतो काव्या ही गुरुजींना भेटलेली असते आणि गुरुजींना काव्याला बोलतात की मार्ग खूप खडतर आहे, तुला आता खूप मोठ्या यातना सहन कराव्या लागतील. तेव्हा काव्य ही त्यांना उत्तर देते, हे माझ्या कर्माचे फळे आहेत, हे तर मी भोगणारच. तेव्हा गुरुजी बोलतात, हे तू फक्त एकटीलाच नाही भोगायचे तर पार्थला देखील भोगावी लागतील. आणि तेव्हा काव्य ही आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ या दोघांना कशा प्रकारे यातना सहन कराव्या लागणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.